जर तुम्हाला आमदार किंवा खासदार व्हायचं असेल तर कोणाचं तरी मर्डर करावा लागेल. मगर क्यों? ADR रिपोर्टनुसार देशभरातल्या एकूण 643 मंत्र्यांपैकी जवळजवळ अर्ध्या मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणजे थेट सांगायचं तर 302 मंत्री गुन्हेगारी प्रकरणात अडकलेले आहेत. आणि हे गुन्हे काही साधे नाहीत. 174 मंत्र्यांवर मर्डर, किडनॅपिंग, महिलांवरील अत्याचार असे गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत. यात पक्षानुसार पाहिलं तर BJPचे 336 मंत्र्यांपैकी 136 मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद आहे. काँग्रेसचे 61 मंत्र्यांपैकी 45 मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणं आहेत. TDP आणि DMK या पक्षांमध्ये तर 10 पैकी 8 ते 9 मंत्र्यांवर गुन्हे नोंदलेले आहेत. म्हणजे स्पष्ट आहे, हा प्रश्न एका पक्षाचा नाही, हा संपूर्ण राजकारणाचा प्रश्न आहे. आणि आपला महाराष्ट्र, तो यात कशाला मागे राहील? महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये येतो जिथे 60% जास्त मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणं आहेत. एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, हे सगळे मंत्री दोषी ठरलेले आहेत असं नाही, पण हे सगळे गुन्हे त्यांनी स्वतः निवडणूक अर्जात जाहीर केलेले आहेत. तरीही आपण त्यांनाच निवडून देतो. जे लोक कायदे बनवतात तेच जर कायदे मोडणारे असतील तर सामान्य माणसाचं काय होईल? तुमचं मत काय आहे? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणात असावेत की जेलमध्ये? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण लोकांना कळायला हवं ते नेमकं कोणाला निवडून देत आहेत. जर तुम्हाला आमदार किंवा खासदार व्हायचं असेल तर कोणाचं तरी मर्डर करावा लागेल. मगर क्यों? ADR रिपोर्टनुसार देशभरातल्या एकूण 643 मंत्र्यांपैकी जवळजवळ अर्ध्या मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणजे थेट सांगायचं तर 302 मंत्री गुन्हेगारी प्रकरणात अडकलेले आहेत. आणि हे गुन्हे काही साधे नाहीत. 174 मंत्र्यांवर मर्डर, किडनॅपिंग, महिलांवरील अत्याचार असे गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत. यात पक्षानुसार पाहिलं तर BJPचे 336 मंत्र्यांपैकी 136 मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद आहे. काँग्रेसचे 61 मंत्र्यांपैकी 45 मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणं आहेत. TDP आणि DMK या पक्षांमध्ये तर 10 पैकी 8 ते 9 मंत्र्यांवर गुन्हे नोंदलेले आहेत. म्हणजे स्पष्ट आहे, हा प्रश्न एका पक्षाचा नाही, हा संपूर्ण राजकारणाचा प्रश्न आहे. आणि आपला महाराष्ट्र, तो यात कशाला मागे राहील?